कारण आम्ही म्हणजेच तू अनोळखी तरी सोबतीची पूर्ण टीम आम्ही चाललो आहोत ट्रिपला म्हणजेच पिकनिकला. पावसाळी सल. तर तुम्हाला आता कळलं असेल की हा व्लॉग किती इंटरेस्टिंग होणार आहे ते. तर येस, तुम्ही आता या प्रवासात आणि या ट्रिप बरोबर आमच्या सोबत राहा आणि मी तुमच्या सोबत आम्ही जी काही मजा करू, जी काही एन्जॉयमेंट आमची असेल ती तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे. सो येस, लेट्स गो. तिला म्हटलं हो का मॅम, आय एम सो सॉरी, माझं लक्ष नव्हतं, मला उशीर झाला ना म्हणून मला तसं वाटलं. हे गॉसिप सांगू का? तुम्हाला ही सगळी धावपळ झालेली दिसते कारण खूप जोरात पाऊस आला होता आणि सगळे बाहेर होते आणि आम्ही थांबलो होतो नाश्त्यासाठी. फोटो काढला असता पण. फोटोसाठी सगळ्या बाजूला ठेवून बरोबर आले ते एकत्र. म्हणजे मला आत फायनली आम्ही पोहोचलोय बनावागला आणि आरतीने प्रयत्न करून आय थिंक गेट ओपन करून ठेवलंय की आरतीने गेट ओपन केलंय. बस 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 बस. कसलं मस्त वाटतंय रे आता यावेळी पावसामुळे जरा बाहेर ग्रीन रंग आणि मी ह्यावेळी मस्त वाटते ह्यासाठी म्हटलं होतं कारण ह्या रिसॉर्टला आम्ही आता सेकंड टाइम जातोय. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा उन्हाळा होता त्याच्यामुळे ही ग्रीनरी आम्हाला कळली नव्हती, पण ह्या वेळेला खूपच भारी वाटत होतं. करायला नाही ना. चला पोचलोय आपण. तसंच होतोय ना ग शिफ्ट आरती? आपण जसे राहिलो तो तसेच हे करतोय ना. त्याच रूम घेऊया. ओके. काय वेगळं नको करायला. हो बाई, नको बाई. तर पिकनिक छान होईल मागच्या. आई शपथ. खूप छान असा इकडे हे आहे परिसर आणि खूप छान अशा मुली पण आहेत इकडे. आणि ही आमची रूम आहे. ए माहिती खराब व्हायच्या आधी दाखवते. बाय द वे ही रूम म्हणजे अशा टाईपच्या रूम्स आहेत आणि ह्या आमच्या रूमला एवढी मोठी त्याला काय म्हणतात फोर्थ, जिकडे झोपता पण येतं, छान फॅन वगैरे आहे आणि मस्त इकडे बेसिन पण आहे. बेसिन ज्याचा काही उपयोग खरं तर आम्हाला नाहीये पण ठीक आहे, करू काय? पण आहे. काय आहे? नाही बेसिन फोन असतं. आणि हा आउटडोर एरिया, इकडे एक रूम आहे जिकडे सर वगैरे आहे. हॅलो डायलॉग पाठव ना 46 47 ची. हा घेतला तसा. सो ओव्हरऑल अशी आहे रूम आमची आणि अर्धे लोक यायचे म्हणजे बरेच जण, बाकी सगळे आलेच, हळूहळू सगळे सेटल होत आहेत रूम मध्ये आणि ट्रिपला आमच्या सुरुवात झाली आहे. 20 ताईने छान हे आणले काय ब्राउनी हा. हॅश ब्राऊन का म्हणणार होते? आणि आता सिद्धी कसं सांगू आता? सिद्धीच खाते बघतो, बाकी कोणीच खात नाही. नंतर नंतर काय आहे? ही कुठली जागा आहे? ओ मला पण सांग. हा. हा खाली पापा हात टेकला पाहिजे. हा हात नाही टेकला. असा टेको टेको भारी वाटेल. घेऊन काहीतरी करता आलं तर हा हा. हा ये तू कर, ये तू कर. आय ते मग ते हे पण चांगलं वाटतं, तिने आता केलं होतं ते. त्यांना कोणाला माहित नाही मी इकडे उभी. कसं नाही करतो? हो. पेटा. पोज लाईक अ झारा मॉडेल. स्मितल तिकडे थांबले हा जरा बाहेर. आणि बीच वर बसल्यासारखे बसलेत सगळे. खूप दिवसाच्या शूट नंतर सगळे थकल्यामुळे हा जो काही रिलॅक्स टाइम आहे हा प्रत्येक जण आपापला एन्जॉय करत होता आणि आम्ही छान इतके मस्त शांतपणे बसून एकमेकांशी गप्पा मारत होतो खूप दिवसानंतर.
आम्हाला वाटलं इथे आता थांबला नाही तुम्ही पण होतात हो पूर्ण ते वाईट ठेवलं ना त्याच्यामुळे सगळे वाईट आहे वाईट आहे वाईट आहे दिसतंय इथून क्लिअर दिसतंय अक्षराचे 2 किस्से असे होते. राहू दे सर राहू दे मग सांगा किस्से छोटे छोटे तसं मोठं काही नाही. मला माहित होतं एकदा दंगा सुरू झाला की कुणालाच आपापले पर्सनल फोटो व्हिडिओज करता येणार नाहीये, म्हणून मी काही रील्स आधीच शूट केल्या होत्या माझ्या इंस्टाग्रामसाठी. आणि वातावरण इतकं छान होतं, इतकं रिलॅक्स पीसफुल वाटत होतं ना. खरं तर या रिसॉर्टची हीच मजा आहे. एकत्र करा. सगळ्या एका बाजूने सगळ्यांनी डॉल्फिन कुठे पाणी में आग लगाई किती नवीन आहे. चल उठा आमची घरी हो म्हणजे बुलाया था आता बापरे हे लोकेशन आणि विला खूपच पीसफुल आणि रिलॅक्सिंग आहे. आणि प्रॉपर्टी एवढी मोठी आहे की मला एक्सप्लोअर करून शूट करायला वेळच नाही मिळाला. पण थोडीशी धावपळ विसरून रिलॅक्स करायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता. ऐश्वर्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. शेअर करा हो